आज मम्मीन तांदळाच्या पिठाच्या पापड्या करून घरातच वाळत घातल्या आणि मे महिन्याची सुट्टी पडणार असल्यामुळे पण्याला शाळेत एवढं सगळं धान्य मिळालं. तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळीच मम्मीने आंघोळीसाठी चुलीवर पाणी ठेवून देवपूजा करायला सुरू केली. त्यात पण्याची सकाळची शाळा असल्यामुळे सगळं आवरून पण्या शाळेला गेला आणि देवपूजा करून झाल्यावर मम्मीन देवाऱ्यात समय लावून घेतली. त्यानंतर मम्मीन तांदळाच्या पिठाच्या पापड्या करून पापड्या वाळत घालायसाठी जेवणकुलीत तरटी हातरून पापड्या करून होतील तशा तरटीवर वाळत घातल्या आणि फॅन लावून परत पापड्या करायला सुरू केल्या. मग थोड्या वेळान काकीन मम्मीला मदत केल्यामुळे लगेचच पापड्या करून झाल्या आणि 11 वाजता पण्या शाळेतून आल्यावर शाळेत मिळालेलं धान्य पण्या पिशवीतनं घेऊन आला. कारण मे महिन्याची सुट्टी पडणार असल्यामुळे शाळेतल्या सगळ्यांनी धान्य दिलतं. या धान्यात मिल मेकर, मूग, तांदूळ हे सगळं होतं आणि शाळेत मिळालेले हे सगळं धान्य आजीन परत पिशवीत ठेवून पिशवी उचलून डब्यात ठेवली. त्यानंतर 5 वाजता मी आणि शुभ्या गावाच्या वरच्या साईडला असणाऱ्या भैरवनाथाच्या मंदिरात आलो आणि देवाचं दर्शन घेतलं आणि इथंच असणाऱ्या डोंगरात येऊन करवांद म्हणजेच रानमेवा खायसाठी करवांदाच्या जाळीजवळ आलो. इथल्या प्रत्येक जाळीला काळीभूर करवांद लागल्यामुळे शुभ्यान करवांद काढायला सुरू केली आणि मी डायरेक्ट जाळीची करवांद काढून खाऊन घेतली. करवांद तर एकदम भारीच लागालती आणि खाताना तर एकदम भारीच वाटालत. त्यानंतर थोडी करवांद पळसाच्या पानावर घेऊन परत मंदिराजवळ येऊन घरात आलो. तुम्ही पण गावाकडे मिळणारा ह्यो रानमेवा खालाय काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.